नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्यभट्ट मॅथ इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीतील प्रकरण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. ह्याच्यामधील भागीदारी किंवा पार्टनरशिप हा घटक आपण पाहूया. जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो त्यासाठी आपल्याला जे जागा किंवा कच्ची सामग्री लागते त्याच्यासाठी काही पैसे गुंतवणूक करावे लागते. तर त्या गुंतवलेल्या पैशाला आपण भांडवल असे म्हणतो. कधी कधी ते 2 किंवा 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तीमध्ये ते गुंतवलं जातं किंवा त्यांना त्या बिझनेसचे किंवा त्या व्यवसायाचे भागीदार असे म्हणले जाते. व्यवसायामध्ये दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक जेव्हा भांडवल गुंतवणूक करतात त्यांना त्या व्यवसायाचे भागीदार असे म्हणतात. ज्यावेळेस हे भागीदार कुठल्याही व्यवसायामध्ये भांडवल गुंतवणूक करतात त्यावेळेस त्यांच्या भांडवलाचं जे प्रमाण असेल त्या व्यवसायामध्ये त्या प्रमाणामध्ये त्यांचा नफा किंवा तोटा हा विभागला जातो. म्हणून व्यवसायात होणारा नफा किंवा तोटा त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात विभागला जातो. आता आपण हे उदाहरणाच्या द्वारे समजून घेऊया.
उदाहरणार्थ झेलम व अथर्व यांनी अनुक्रमे 2100 आणि 2800, 2100 आणि 2800 रुपये भांडवल घालून व्यवसाय चालू केला. त्यांना 3500 रुपये फायदा झाला. तो कसा वाटावा? उत्तर, झेलम आणि अथर्व हे दोन व्यावसायिक आहेत किंवा भागीदार आहेत. त्यांनी 2100 आणि 2800 अशा अनुक्रमे भांडवल गुंतवणूक केली आहे. त्यांना 3500 रुपये नफा झाला आहे. तर ते 3500 रुपयामधून झेलमला किती आणि अथर्वला किती नफा विभागला जाईल हे आपल्याला काढायचे. त्याच्यासाठी आपण त्यांचे भांडवलाचं गुणोत्तर आपण काढूया. झेलम आणि अथर्व यांच्या भांडवलाचे प्रमाण किती? बरोबर 2100/2800. शून्याला शून्य गेले, 7×21 7×28 म्हणजे 3/4 म्हणजे 3/4. त्यांच्या भांडवलाचं प्रमाण किती आलं? 3/4. आणि त्याला एकूण नफा किती झालाय? 3500. आता असं आपण मानू की झेलमला 3x नफा झाला आणि अथर्वला 4x नफा झाला. म्हणून झेलमला 3x आणि अथर्वला 4x नफा झाला. असे मानू. आता 3x आणि 4x ची बेरीज केली तर किती येणार? दोघांचा नफा 3500. म्हणून 3x अधिक 4x बरोबर 3500. 3x आणि 4x ची बेरीज 7x बरोबर 3500. म्हणून x बरोबर हे 7 इथं गुणिले, इकडे गेल्यानंतर बाकीले होतील 3500/7. म्हणून x बरोबर 7×5 = 35 म्हणजे 5 आणि हे 2 शून्य म्हणजे 0 x बरोबर किती आलं? 500. आता झेलमचा नफा किती? 3x आणि अथर्वचा किती? 4x. इथं काढायचं आपण.
जेएनएमचा नफा बरोबर 3x बरोबर. आता एक ची किंमत इथं टाकायची, 3 गुणिले 500 मग किती आलं 1500. 3 गुणिले 500 बरोबर 1500. म्हणून अथर्वचा नफा बरोबर 4x बरोबर 4 गुणिले 500 बरोबर किती आलं 2000. हे बघा 2000 अधिक हे 1500 किती आलं 3500. म्हणजे नफा कसा विभागला गेला ते 1500 आणि 2000. जन्मला 1500 आणि अथर्वला 2000. आता आपण या भागीदारी घटका संदर्भात उदाहरण संग्रह सराव संच 39 मधील काय उदाहरण पाहूया. सराव संच 39. पहिलं उदाहरण आहे सुरेश आणि रमेश यांनी 1,44,000 रुपये 4/5 या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला. काही वर्षांनी तो विकून त्यांना 20% नफा मिळाला. तर प्रत्येकाला किती नफा मिळाला. उत्तर या ठिकाणी लक्ष द्या. सुरेश आणि रमेश यांनी 1,44,000 रुपये गुंतवणूक केली आणि त्यांच्या गुंतवणुकीचं प्रमाण 4/5 आहे. म्हणजे सुरेशचं 4 आणि रमेशचं 5 आहे आणि त्यांना 20% नफा झाला आहे. तर त्यांची नफ्याची विभागणी कशी होईल हे आपल्याला काढायचं आहे. सुरुवातीला आपण काढू की त्याला नफा किती झाला, 20% झाला म्हणजे नेमका किती झाला आणि नंतर मग आपण त्यांचं विभागणी करू 4/5. सुरेश आणि रमेश यांची गुंतवणूक
बरोबर 1,44,000 रुपये. त्यांना मिळालेला नफा सुरुवातीला काढूया. आता किती 100ला 20% म्हणजे किती 100ला 20. तर $1,44,000ला X म्हणू. एक मिनिट. आता या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा 100 गुणिले X आणि 20 गुणिले 1,44,000. 100 गुणिले X बरोबर 20 गुणिले 1,44,000. हे 100 तिकडे न्यायचे, तिथं गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले होतील. 20 गुणिले 1,44,000 भागिले 100. 0 0 0 0 गेले. 20चा आणि 1,440चा गुणाकार करायचा. 20 गुणिले 1,440 बरोबर हे 0 हे 0 2 0 इथे द्यायचे. 2 8 2 4 8 2 1 2 28,800. एवढा त्यांचा काय आला नफा आला. आता त्यांचं नफ्याचं प्रमाण कसं असणार आहे भांडवलाच्या प्रमाणात. भांडवलाचं प्रमाण कसं आहे 4/5 म्हणून सुरेशचा नफा 4x व रमेशचा नफा 5x म्हणून. आता दोन्ही नफ्यांची बेरीज केली तर किती यायला पाहिजे 28,800. 4x अधिक 5x बरोबर 28,800. 4x अधिक 5x 9x बरोबर 28,800 म्हणून x बरोबर हे 9 इकडे गुणिले तिकडे नंतर भागिले होतील. 28,800 भागिले 9. 9 ने याला भाग द्यायचा आहे. 9 त्रिक 27 खाली आला 1. 9 2 18 आणि 0 0. x ची किंमत किती आली 3200. आता हे 3200ची किंमत इथे 1 च्या ठिकाणी टाकायची. 4 गुणिले 3200 आणि 5 गुणिले 3200 म्हणून सुरेशचा नफा बरोबर किती 4x बरोबर 4 गुणिले 3200. x ची किंमत टाकली इथं ही एक x बरोबर 32 ची किंमत 3200ची किंमत इथं टाकली. 4 गुणिले 3200 बरोबर
0 0 4 2 8 4 3 12. रुपये नफा आला. नफा आला. प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ लाईक करा.